नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। मा पतित पावनी जगदायनी आनंदकंदनी वरदायनी वैराग्यदायनी मा नर्मदा मैयाच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम। ज्यांच्या मंदिरामध्ये मी बसलेलो आहे, ज्यांच्या आशीर्वादाने मी बोलत आहे, ज्यांच्या छायाछत्राखाली व्हिडिओ बनवत आहे, असे असलेले श्री क्षेत्र शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी सेवक कचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम। आणि जे आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनल वरती सर्व सदस्य मा नर्मदा मैया कृपांकित असलेले सर्व मा नर्मदा मैया भक्त परिवारातील सर्व सदस्य जे परिक्रमा करू इच्छितात, ज्यांची परिक्रमा झालेली आहे, जे परिक्रमा करत आहे, जे परिक्रमाला जाण्यासाठी इच्छुक आहे, अशा सर्व मा नर्मदा मैयाच्या कृपा छत्र्याने आच्छादित केलेले सर्व भक्तजनांच्या चरणी सेवकाचा सादर साष्टांग दंडवत प्रणाम। तुम्हा सर्वांना ज्ञातच आहे की आपण आमच्या या संत विचार यूट्यूब चॅनल वरती मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती अनुभवाच्या आधारे देत असतो। जो काय अनुभव आम्ही घेतला असेल त्याच अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन करण्याचा एक छोटासा प्रयत्न, ही मा नर्मदा मैयाची सेवा करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही सतत करत असतो। आणि त्या प्रयत्नात तुमचंही हातभार असावा म्हणून या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा, कारण येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचावे ही सर्वांना कळकळीची विनंती। आजचा जो मी व्हिडिओ बनवत आहे, मा नर्मदा मैयाची मी परिक्रमा ही कुठून सुरू करावी हा सर्वांच्या मनात प्रश्न येतो। अमरकंटक पासून उचलावी तर मैयाचा त्या ठिकाणावरून जन्मस्थळ आहे, उगमस्थान त्या ठिकाणावरून आहे। मग बुद्धीमध्ये भ्रम निर्माण होतो की आम्ही नेमकं परिक्रमा कुठून उचलायची, याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला बघायचं आहे। तत्पूर्वी आपण सर्वजण चॅनलवरती जर प्रथमच आले असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, कारण पुढचा जो नवीन कोणी परिक्रमावासी असेल त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मा नर्मदा मैयाची परिक्रमा म्हटल्यानंतर सर्वांच्या अंतःकरणामध्ये एक भक्तिभाव जागृत होत असतो। आनंदाचं वातावरण अंतःकरणामध्ये निर्माण होतं। अंतःकरण हे भक्तीच्या भावाने मैयाच्या भेटीसाठी आतुर होतं आणि अचूक असं डोळ्यातून नेमकं पाणी येतं, हे मा नर्मदा मैया कधी मी तुझी परिक्रमा करेल। बहुत इच्छा अंतःकरणामध्ये असते। साधारणपणे 4 ते 5 वर्ष कोणीतरी आपल्या अंतःकरणामध्ये ही एक साठून ठेवलेली असते की मा नर्मदा मैयाची परिक्रमा करावी अशी इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण झालेली असते, पण तिची फलश्रुती किंवा पूर्णत्वास ती जात नाही। आणि ज्यावेळेस पूर्णत्वास जायचे असते त्यावेळेस मनामध्ये अनेक प्रकारच्या शंका या आपल्या मनामध्ये घर करून घराला आतून पोखरत असतात। म्हणून शंकेचं निरसन करण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मा नर्मदा मैयाची परिक्रमा कुठून सुरू करावी, कुठून सुरू केल्यानंतर चांगली राहील, कशी करावी, काय काय घ्यावं, थोडक्यात माहिती बघण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। तर प्रथमतः मा नर्मदा मैयाची परिक्रमा कोणी केली याचाही प्रश्न कोणी केली हाही प्रश्न अंतःकरणात उत्पन्न होतो, पण सर्व प्रश्नांचं गूढ रहस्य आहे। सर्व उघडकीस आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। एकही जरी तुमच्याकडून व्हिडिओचा एकही जरी पार्ट सुटला तर तुमच्याकडे अज्ञान हे कमी राहील, ज्ञान जास्त, ज्ञानाच्या बळाने अज्ञान झाकल्या जाईल, म्हणून थोडासा व्हिडिओ स्किप करू नका। चला तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा किती किलोमीटरची आहे, तर मा नर्मदा मैयाची परिक्रमा ही एकूण 3600 किलोमीटरची परिक्रमा आहे। ती परिक्रमा नर्मदा मैयाची कुठून सुरू होते, मा नर्मदा मैयाचं उगमस्थान कोणतं आहे, तर मा नर्मदा मैयाचं उगमस्थान आहे, जन्मस्थान आहे ते म्हणजे अमरकंटकमध्ये मायकी बगिया। अमरकंटकमध्ये मायकी बगियामध्ये मा नर्मदा मैयाने पहिल्यांदा 5 चरण ठेवले होते। ते 5 चरण ज्या ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या ठिकाणी 5 कुंड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात मायकी बगियामध्ये। मायकी बगियामधून मैयाचा प्रवाह त्या ठिकाणावरून निघाला
आणि निघाल्यानंतर नर्मदा मैयाचा प्रवाह सुरू झाला आणि प्रवाह सुरू होत असताना नर्मदा मैयाने आपल्या या पवित्र जलामध्ये स्नात एकदम पवित्र जलामध्ये सर्व जगाला पवित्र करणारी आनंद देणारी पतितांना पावन करणारी नर्मदा मैयाचा जन्म त्या ठिकाणी झाला। झाल्यानंतर प्रथम मार्कंडेय ऋषींनी नर्मदा मैयाची त्या ठिकाणी परिक्रमा केली। मार्कंडेय ऋषींनी प्रथम नर्मदा मैयाची परिक्रमा त्या ठिकाणी केल्यानंतर नर्मदा मैयाची परिक्रमेचा त्या ठिकाणी ही नर्मदा मैयाची जी परंपरा आहे ती परंपरा तिथून पुढे सुरू झाली। प्रथमतः नर्मदा मैयाची परिक्रमा कोण करायचं तर ही नर्मदा मैयाची परिक्रमा संन्यासी जन करायचे। कारण का साधकाच्या दशाला वैराग्यदायिनी जिला म्हणतात, ज्याला वैराग्य प्राप्ती व्हावी असं वाटत असेल त्यांनी नर्मदा मैयाची परिक्रमा करावी। आनंद देणारी सुद्धा नर्मदा मैयाची परिक्रमा आहे, म्हणून ज्याला आनंदाची गरज आहे त्यांनी ही नर्मदा मैयाची परिक्रमा नक्कीच करावी, ज्या परिक्रमेतून आपल्याला आनंद भेटत असतो। दुसरी गोष्ट नर्मदा मैयाची परिक्रमेचे प्रकार आपण बघितलेले आहेत। एक हनुमंत परिक्रमा आहे, बहुतांश आपण नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा व्हिडिओ सुद्धा प्रकाराचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। पण नर्मदा मैयाची परिक्रमा ही विविध प्रकाराने केली जाते। कोणी गाडीनं करतं, कोणी मोटरसायकलीनं करतं, कोणी सायकलीनं करतं। पण नर्मदा मैयाचा परिक्रमेचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नर्मदा मैयाची परिक्रमा ही पायी परिक्रमा केल्याशिवाय आनंद उपभोगायला भेटत नाही। तर नर्मदा मैयाची परिक्रमा ही तुम्हाला जर सुरू करायची असेल तर प्रथम तुम्ही नर्मदा मैयाची परिक्रमा कोणत्या तटावरून सुरू करावी याचा विचार आपल्याला करायचा आहे। नर्मदा मैयाची परिक्रमा जर आपल्याला सुरू करायची असेल तर अमरकंटकवरून जरी आपण परिक्रमा सुरू केली तरीही त्या कुठल्या दृष्टिकोनाने करता येते याचा विचार आपल्याला करायचा आहे। तर नर्मदा मैयाची परिक्रमा ही अमरकंटकवरून सुद्धा सुरू करता येते। एवढंच नाही तर नर्मदा मैयाची परिक्रमा ही मैयाच्या कुठल्याही किनाऱ्यावरून परिक्रमा आपण सुरू करू शकतो। मैयाची परिक्रमा का करायची तर नर्मदा मैयाच्या किनारी दोन तट आहे, एक आहे दक्षिण तट आहे, एक आहे उत्तर तट। एका तटाला म्हटलं जातं पितृतीर्थ आणि एक ठिकाणी देवाचं वास्तव्य राहतं, त्याला म्हणतात देव। त्या देवाच्या देवभूमी पितृभूमी असे दोन तट आहे नर्मदा मैयाच्या परिक्रमेचे, दक्षिण तट उत्तर तट। नर्मदा मैयाच्या परिक्रमा करत असताना नर्मदा मैयाच्या ज्या पात्रामध्ये विविध प्रकारच्या ज्या काही नद्या आपला संगम करत आहेत त्या विविध प्रकारच्या सगळ्या नद्यांची जी आपण जर संख्या बघितली तर ते एकूण 35 आहेत। एकूण 35 नर्मदा मैयाच्या पात्रात संगम आहेत। एका तटाला 11 आहे, एका तटाला 23 आहे। 11 आणि 23, 11 म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये 10 घाला तर 23 आणि 1 34 होत असतं। 23 आणि 11 34। आणि एक मोठा संगम आहे तो म्हणजे रेवा सागर संगम, ज्यामध्ये नर्मदा मैयाचा प्रवाह समुद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी मैयाचा प्रवाह संपून जातो आणि मैया ही सागर रूप होऊन जाते। तिला त्या ठिकाणी विमलेश्वर म्हणतात। त्या विमलेश्वरवरून आपण नावेने क्रॉस करून मिठी तलायला येतो, म्हणजे गुजरात प्रांतामध्ये आपण येत असतो। ही नर्मदा मैयाची परिक्रमा मी तुम्हाला सांगितले किती किलोमीटरची आहे। नर्मदा मैयाची परिक्रमा तुम्ही सायकलनेही करू शकता, गाडीनेही करू शकता, मोटरसायकलनेही करू शकता। पण नर्मदा मैयाची परिक्रमा ही जर करायची असेल तर पायी परिक्रमा सर्वात उत्तम राहते। विविध प्रकारच्या तीर्थांचं दर्शन होत असतं। नर्मदा मैयाचं उगमस्थान बघितलं, 5 कुंड आपणही या ठिकाणी बघितलेत। पण नर्मदा मैयाची परिक्रमा सुरू करण्यासाठी सगळ्यात सोपं आणि साधन स्थान कोणतं, ज्या ठिकाणी परिक्रमा केल्यावर पुन्हा दुसऱ्या ठिकाणावर जाण्याची गरज पडत नाही, असं कोणतं स्थान आहे तर नर्मदा मैयाची परिक्रमा जर तुम्ही सुरू करणार असाल तर व्हिडिओ पहा। तर नर्मदा मैयाची परिक्रमा जर तुम्ही ओंकारेश्वरवरून चालू जर केली
तर ओंकारेश्वरवरून परिक्रमा ही तुम्हाला सगळ्यात सोपी जाते. कारण जर तुम्ही अमरकंटक वरून जरी परिक्रमा सुरू केली तरी पुन्हा फिरून अमरकंटकला जायचं. अमरकंटक वरून परत ओंकारेश्वरला भगवान ममलेश्वर आणि भगवान ओंकारेश्वर यांच्यावरती जल सोडण्यासाठी तुम्हाला यावं लागतं. त्याच्याशिवाय परिक्रमेचं फल भेटत नाही. म्हणून परिक्रमा ही ओंकारेश्वर वरूनच चालू करा. मी आपल्याला हेच सांगतो, मा नर्मदा मैयाची परिक्रमा ओंकारेश्वर वरूनच चालू करा. दुराग्रह करू नका, जेणेकरून तुम्हाला फिरून परत ओंकारेश्वरला यावंच लागतं. कारण भगवान ओंकारेश्वर आणि भगवान ममलेश्वर यांचाच अधिकार मा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना जी काही परिक्रमा आपण करतो त्या परिक्रमेमध्ये मैयाचं जे काही जल आपल्याकडे असतं एका बाटलीमध्ये पूजाचं, ते जल फक्त भगवान ममलेश्वर आणि भगवान ओंकारेश्वरांनाच आपण समर्पित करू शकतो. इतर कुठल्याही स्थानामध्ये ते जल आपण समर्पित करू शकत नाही. म्हणून आपल्याला परिक्रमा ही ओंकारेश्वरून उचलण्यास सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि तिथूनच परिक्रमा तुम्ही उचला आणि परिक्रमा सुरू करा. परिक्रमेला लागणारं साहित्य एक ट्रॅकिंग बॅग असावी, हलक्या प्रकारे पण थोडीशी व्यवस्थित असावी. सुई असावा, दोरा असावा. कुठेही जर जंगलामध्ये बॅग फाटली तर आपल्याला शिवण्यासाठी असावी. हातात एक व्यासदंड असावा, एक कमंडलू असावा, कारण आपण ब्रह्मचार्य त्या ठिकाणी पाळणार आहोत म्हणून. पायामध्ये चप्पल, बूट प्रकृतीनुसार जसं जसं तुम्हाला सहन होईल तसं. कोणाकडे मोजे जरी घालायचं ठरलं तरी मोजे घाला. परत मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये सफेद वस्त्र असावे, 2 लुंग्या असावेत, 2 बनियान असावे, 2 उपरणे असावेत, ज्याला पंचे म्हणतो, उपरणे म्हणतो. झोपण्यासाठी एखादी योगा मॅट असावी, अंगावरती एखादी श्वाल असावी. जेवणासाठी स्वतःचा एक ग्लास असावा, एक त्या ठिकाणी ग्लास, चमचा, वाटी, स्वतःचं जेवणाचं ताट असावं. कारण आपण ब्रह्मचारी आहोत. आपण ज्यावेळेस अनुष्ठान करतो त्यावेळेस दुसऱ्याचं पात्रामध्ये अन्नग्रहण करू शकत नाही. म्हणून आपल्या स्वतःची सामग्री स्वतःकडे असावी. एक वही असावी, पेन असावा. आपण ज्या ज्या आश्रमात जातो त्या त्या आश्रमात आपल्याला त्या ठिकाणी नाव विचारतात, त्या आश्रमाचा शिक्काही आपल्या वहीवरती देतात, त्याची माहिती आपल्याकडे असते. म्हणून परिक्रमेला जात असताना प्रथम आपल्या स्वतःचं परिचय पत्र सोबत असावं, आधार कार्ड असावं, ओळखपत्र असावं. कारण जेणेकरून आपल्यावरती कोणीही संशय घेऊन आपल्याला कुठलीही प्रकारची हानी होऊ नये म्हणून आपल्याकडं व्यक्तीचं ओळखपत्र असणं अत्यंत गरजेचं आहे. नसल तर तुम्हाला आश्रमात घेतल्या जात नाही. आश्रमात प्रवेश त्याच्याशिवाय देत नाही. म्हणून ओळखपत्र अत्यंत गरजेचं आहे. गजानन महाराज आश्रमात जरी जायचं असेल तरी ओळखपत्र आपल्याकडे लागतं आणि ओळखपत्र दिल्यानंतरच तुम्हाला परिक्रमावासियांचं प्रमाणपत्र सुद्धा हे भेटल्या जात असतं. मग प्रमाणपत्र कुठं भेटतं मी आपल्याला सांगितलं की मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेला लागणारं साहित्य, ज्याची आपल्याकडे तापेची गोळी असावी, सर्दीची गोळी असावी, मा नर्मदा मैयाची पूजेची बॅग एक असावी, मा नर्मदा मैयाची एखादी प्रतिमा आपल्याकडे पूजेसाठी असावी, पाणी घेण्यासाठी 20 मिलीची बॉटल असावी, मैयाला स्नान घालण्यासाठी आपल्याकडे एक ताम्हणपत्र छोटंसं असावं, एक चंचू पात्र असावं आणि एक पळी पात्र असावं. त्याच्यानंतर मैयाला लावण्यासाठी हळद कुंकू असावं. स्वतः जर आपण वारकरी आहोत तो गोपीचंदन टिळा असावा, गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी. सर्व पूजेचं साहित्य आपल्याकडे एकत्रित असावं. हलक्या एक प्लॅस्टिकचा डबा घ्यायचा, त्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये सर्व पूजेचं साहित्य गोळा करून आपल्याला एक मैयाची झोळी आपल्या पुढच्या बाजूला लावायची आहे. मागच्या सॅगमध्ये आपलं सर्व साहित्य राहील म्हणून मैयाला त्या बॅगमध्ये ठेवायचं नाही. आपले काय ओले कपडे राहतील, काय राहतील, सर्व आपण एका बॅगमध्ये ठेवायचं. मैयाला आपण थोडंसं आपल्या बॅगेपासून लांब ठेवायचं. पवित्रकरण खूप गरजेचं आहे. सर्व करत असताना आपण एकदा सगळी चंपी केल्यानंतर, केस काढल्यानंतर जोपर्यंत परिक्रमेचा संकल्प आहे तोपर्यंत पुनश्च कधीही केस काढायची नाहीत. ब्रह्मचार्य पूर्णपणे पाळायचं आहे. आपण कितीही जरी हळू चाललो, दिवसाला 3 किलोमीटर चाललो तरी आपली परिक्रमा ही 30 किलोमीटर जरी चाललो तरी आपली परिक्रमा ही 4.5 ते 5 महिन्यात पूर्ण होत असते. 3.5 ते 4 महिन्यात परिक्रमा पूर्ण होते. म्हणून परिक्रमेला कोणीही घाई करू नका. आणि परिक्रमेला जात असल तर सर्वांनी त्या ठिकाणी मा नर्मदा मैयाला देह समर्पिजे देवा भार काहीच ना घेवा
या भावाने मा नर्मदा मैयाच्या चरणी आपल्याला स्वतःचा देह सोडून द्या. मैया तुमची परिक्रमा त्या ठिकाणी आनंदाने पार करेल. फक्त लक्षात ठेवा, परिक्रमा ही ओंकारेश्वरवरूनच चालू करा. कुठल्याही दुसऱ्या स्थानावरून जाऊ नका. आणि परिक्रमा करत असताना शूलपाणीतून जा. शूलपाणीचा आनंद काही वेगळाच आहे. बस, मी जर अजून सांगायला लागलो तर व्हिडिओ खूप लांब होईल, म्हणून माझ्या या वाणीला पूर्णविराम देतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबून आमच्या चॅनलला या ठिकाणी सपोर्ट करा. कारण नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला देत असतो. चला तर या व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्या ठिकाणी मी मा नर्मदा मैयाच्या परिक्रमेबद्दलची माहिती तुमच्यासाठी नक्कीच नवीन घेऊन येईन. तोपर्यंत सर्वांना सप्रेम राम कृष्ण हरी. सर्वांना सप्रेम. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.